मे महिन्याच्या सुरुवातीला परभणीकरांना दुष्काळाची झळ बसते। नद्यांचे पाणी कमी झाले आणि विहिरी देखील आटल्यात। त्यामुळे परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती होते। जिल्ह्यात काही प्रमाणावर टँकर सुरू देखील करण्यात आलेले आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तैयब पठाण यांनी। मे महिना अर्धा संपत आलेला आहे आणि परभणीकरांना पाण्याची टंचाई जाणवत आहे। आता मी जिथं आहे दुधना नदी आहे। दुधना नदी पात्र तुम्ही पाहू शकता, पाण्याची पातळी किती खाली झालेली आहे। नदी चक्क कोरडी झालेली आहे आणि परभणी शहरातील ज्या दुसऱ्या प्रमुख नद्या आहेत त्याही वाढलेल्या आहेत आणि जे विहिरी आहेत, बोरवेल आहेत ते सर्व काही आटलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसात परभणीकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। तरी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याची टंचाई सोडवण्यासाठी टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना चालू झालेल्या आहेत। येणाऱ्या काही 1-2 दिवसांमध्ये पाण्याचे टँकरही जिल्ह्याभरात चालू होणार आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये परभणीकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। तैयब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।